ज्या सीझनमध्ये जे पिकतं ना ते खायलाच हवं. तर सध्या सीझन आहे आवळ्यांचा, ज्यामधून आपल्याला विटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. त्याचबरोबर केसांसाठी चांगला आहे, पोटासाठी आणि स्पेशली स्किनसाठी देखील आवळा खाणं खूप फायदेशीर आहे. तर आवळ्याचे आपण लोणचं, मोरावळा, सरबत किंवा अजून भरपूर रेसिपी करू शकतो. आज देखील एकदम सोप्यात सोपी रेसिपी इथं शेअर केलेली आहे, जी आपण वर्षभर स्टोअर करू शकतो. भरपूर टिप्स सांगितलेले आहे. त्याचबरोबर थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम देखील आहे माझ्या, तर तुम्ही नक्की समजून घ्या. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे हे 1/2 किलो आवळे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत, कोरडे करून घेतलेले आहे. तर आता वाफवून वगैरे काही न घेता डायरेक्ट आपण हे स्लायसरने अशा त्याच्या स्लाईस करणार आहोत. तर मोठे आवळे आहेत, सहज याच्या स्लाईस होतात. या पद्धतीचे हे स्लायसर घेतलेलं आहे. आवळा एक एक घेऊन अशा स्लाईस करणार आहोत. शक्यतो आवळे मोठे असावेत स्लाईस करण्यासाठी आणि कमीत कमी डागाळलेले असावेत. तर इथं पाहू शकता सहज अशा याच्या स्लाईस होतात. किंवा याऐवजी तुम्ही किसून देखील घेऊ शकता, पण किसण्यासाठी वेळ जास्त लागू शकतो. त्याऐवजी जर स्लायसर घेतलं तर फटाफट असे हे स्लाईस होतात. टर्न करत करत सगळ्या बाजूने अशा स्लाईस करायच्या आहे. सुरुवातीला जेव्हा करतो तेव्हा राऊंड शेपमध्ये स्लाईस होतात आणि नंतर मग ॲटोमॅटिक हाफ अशा ह्या होत जातात. तर यापेक्षा बारीक करायच्या असेल तर सुरीने मधून कट करायला देखील एकदम सोपं आहे. इथं पाहू शकताय हे जे सुरुवातीचं स्लाईस करतो ना त्याच्या अख्ख्या स्लाईस होतात, तर त्या एका साईडला पडतात. तर मधून डायरेक्ट असं सुरीने कट मारले तरी अशा ह्या बारीक करायला सोप्या जातात. म्हणजे या पद्धती वाफवून न घेता फक्त किसून केलेला आवळ्याचा कुठलाही पदार्थ चांगला असा टिकतो. तर या पद्धतीने सगळे 1/2 किलो आवळे मी किसून घेतलेले आहे आणि या पद्धतीने त्याच्या किसल्याच्या नंतर बिया निघालेल्या आहेत. म्हणजे एवढा चांगला आपण आवळा सहज स्लाईस करून घेऊ शकतो. पहिल्यांदा कुठला पदार्थ करत असेल ना, शक्यतो कमी क्वांटिटीमध्ये करून पहा. परफेक्ट झाला तर मग दुसऱ्यांदा बनवताना जास्त क्वांटिटीमध्ये करा, अजून छान होईल. परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला समजेल. तर हा सगळा आवळा मी कढईमध्ये घेतलेला आहे. हलकासा आपल्याला हा फक्त गरम करायचा आहे. एकदा गरम झाला की गॅसची फ्लेम बंद करायची. त्यानंतर मग याच्यामध्ये गूळ टाकून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. त्यामुळे काय होईल, आवळ्याचा मोरावळा जो आहे ना तो एकदम चिवट वगैरे होणार नाही. साधारणतः 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर आवळे परतून घेतलेले आहे. बऱ्यापैकी ते गरम होतात. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि बघा किसलेला गूळ आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करत राहायचं आहे. तर गरम याच्यामुळे काय होतं, गुळाला हळूहळू पाणी सुटायला लागतं. तर इथं पाहू शकता बऱ्यापैकी गूळ जो आहे ना इथे वितळलेला आहे आणि मध्ये मध्ये आपण हा मिक्स करत राहायचा आहे. आता इथं बरंचसं गुळाचं पाणी झालेलं दिसत आहे. त्यानंतर आपल्याला गॅस जो आहे ना ऑन करायचा आहे आणि लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. त्यामुळे हळूहळू पूर्ण गूळ देखील वितळला जाईल. तर किंवा दुसरा पर्याय म्हणजे स्लाईस केलेला आवळा आणि किसलेला गूळ जो आहे ना, ज्या कढईत आपण मोरावळा बनवणार आहोत त्याच्यामध्येच ठेवायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटामध्ये गुळाला चांगलं असं पाणी सुटलं जातं. गॅस ऑन केलेला आहे. इथं उकळी देखील यायला लागलेली आहे. तर आता मध्ये मध्ये आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे. तर हा मोरावळा बनवताना काय करायचं आहे, शक्यतो जाड बुडाचं स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे, म्हणजे खाली लागणार देखील नाही. तर गूळ इथे पूर्णपणे वितळलेला आहे. गूळ वितळल्याच्या नंतर इथं जेव्हा उकळी येते ना, भरपूर प्रमाणात वरती बबल्स म्हणजे गुळाचे बुडबुडे यायला लागतात आणि जसा जसा पाक तयार व्हायला लागतो ना तसे तसे ते कमी व्हायला लागतात. त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं आहे, पाक आपला चुकता कामा नये. आता उकळी आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये काही साहित्य ॲड करायचे आहे. तर आवळ्यामध्ये तुरटपणा असतो, त्याच्यामुळे खायला टाळाटाळ केली जाते. तर त्यासाठी काय करायचं आहे, आलं किंवा सुंठ पावडर जी असते ना ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. त्याच्यामुळे तुरटपणा कमी होईल. तर मी इथं अर्धा चमचा सुंठ पावडर टाकलेली आहे 1/2 किलो आवळ्यांसाठी. त्यानंतर अजून टाकणार आहे जायफळ. तर जायफळ छोटा पाव चमचा किसून टाकणार आहे. चव खूप छान येते. त्याचबरोबर 3 ह्या हिरव्या वेलचीच्या आहेत ना आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, ते कुटून असं टाकलेलं आहे. थोडंसं जाडसर असं टाकलं ना खाताना खूप छान चव येते. जसं जसं हा मुरला जाईल ना मोरावळा, चव खूप छान येते. आता इथं पाहू शकता गॅसची फ्लेम लोच आहे. बुडबुडे एकदम कमी झालेले आहेत. तर काय करायचं आहे, थोडासा पाक घ्यायचा आहे. बोटावर तुम्ही चेक करू शकता किंवा थोडंसं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती ओलसरपणा आहे तुम्हाला जाणवेल. तर आता ऑलमोस्ट हा पाक आपला झालेला आहे. जर पहिल्यांदा कळत असेल तर तुम्हाला जजमेंट येत नाही. तर इथं बोटावर घ्यायचं आहे आणि हाताने असं बोटाने त्याची एक तार तयार व्हायला हवी थोडीशी थंड झाल्याच्यानंतर, किंवा प्लेटमध्ये थंड करून तुम्ही पाहू शकता.
तर इथे हातावर घेतल्याच्यानंतर तार तयार होत आहे, म्हणजे परफेक्ट असा आपला मोरवळा तयार झालेला आहे, पाक परफेक्ट झालेला आहे. यापैकी जास्त जर आपण शिजवत राहिलं ना तर थंड होतपर्यंत त्याच्यामध्ये खूप असा घट्टपणा येतो आणि ओलसरपणा बिलकुल राहत नाही. थोडासा असा पाणीदार राहिलेला पाक असलेला मोरवळा खायला छान लागतं आणि तार तयार होत आहे म्हणजे हा बिलकुल खराब होत नाही. इथं थंड झाल्याच्यानंतर पाहू शकता एक कलर पण एकदम छान असा आलेला आहे आणि थिकनेस पण एकदम व्यवस्थित असा आलेला आहे. आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे मोरावळा शिजेपर्यंत थंड होतपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. बऱ्याचदा काय होतं, झाकण ठेवलं जातं त्याच्यामुळे त्याची वाफ जी असते ना, वाफेचं पाणी मोरावळ्यामध्ये पडतं आणि नंतर मग त्याला बुरशी येते. थंड होतपर्यंत झाकण्यासाठी एखाद्या सुती कापडाचा किंवा एखादी चाळण ठेवून त्यावर सुती कापड ठेवून तुम्ही झाकून ठेवू शकता. तर आता हे स्टोअर करण्यासाठी काचेच्या बरणीचा वापर करायचा आहे. व्यवस्थित असा मोरावळा आपला संपेपर्यंत अजिबात खराब होत नाही. तर मोरावळा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. पाक देखील एकदम परफेक्ट असा झालेला आहे. थोडासा असा ओलसर असलेला मोरावळा खाण्यासाठी चवीला खूप छान लागतो. तर घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी किटिकेच्या मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.